कोणताही सणवार असो किंवा आनंदाचा प्रसंग आपण गोड रेसिपी करतो. आज मी त्यापैकीच एक केलेली ती म्हणजे बेसन बर्फी. दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारी, टाळूला अजिबात न चिकटणारी, रवाळ अशी बेसन बर्फी करण्यासाठी पीठ जे आहे एका विशिष्ट पद्धतीने तयार केले. त्यामुळे रवाळ दाणेदार तर होतेच, पीठ भाजायलाही जास्तीचे कष्ट लागत नाही. फक्त 5-6 मिनिटं पीठ भाजले तरीही चालते. नमस्कार, मी उज्ज्वला. या ठिकाणी मी 3 वाट्या भरून बेसन पीठ घेतले आणि बेसन पिठाचा कलर बघू शकता, थोडासा भाजल्यासारखा आहे. कारण मी डायरेक्ट गिरणीतून दळून आणलेले बेसन पीठ नाही वापरले, तर घरच्या घरी मिक्सरवर तयार केले. त्यासाठी 2 वाट्या भरून हरभऱ्याची डाळ घेतली. डाळ स्वच्छ निवडून पुसून घेतली. नंतर कढईमध्ये घालून डाळ भाजून घ्यायची. आता पीठ भाजायला जे ते जड जाते, पण डाळ भाजायला सोपी जाते, म्हणून मी डाळ भाजूनच ही बर्फी तयार केली. त्यामुळे थोडेसे कष्ट कमी होतात. मीडियम गॅसवरती आता ही डाळ मी जवळपास 5 ते 6 मिनिटं भाजून घेते. जवळपास 5-1 मिनिटं झाले की आता यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचे आणि फक्त 1 चमचा तूप घालायचे, जास्तीचे नाही घालायचे, नाहीतर डाळ मिक्सरमध्ये बारीक करायला जड जाईल. 1 चमचा तुपामध्ये एकदम कमी गॅसवर आता ही भाजायची. 5 मिनिटं आपण मीडियम गॅसवर भाजली. तूप घातले की नंतर कमी गॅसवर भाजायची. कमी गॅसवर जवळपास 4-1 मिनिटं डाळ भाजली, म्हणजे टोटल आपण 9 ते 10 मिनिटं डाळ भाजून घ्यायची. छान असा खरपूस खमंग सुगंध येतो. थोडासा कलरही चेंज झालेला आहे. मस्त अशी डाळ भाजलेली, जास्तीची जाळायची सुद्धा नाही. आता मी खाली काढून घेते. एका प्लेटमध्ये काढली की नंतर थोडीशी पसरून द्यायची, म्हणजे थंड होते लवकर. कढई पुसून डबल आपल्याला हीच वापरायची आहे. डाळ छान थंडगार झाली की मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायची. भाजून घेतल्यामुळे ती पटकन बारीक होते. आणि नंतर मात्र चाळून घ्यायची. चाळण्यासाठी पिठाची चाळणी वापरायची, पुरणाची वगैरे नाही वापरायची, कारण जास्तीचे जाड पीठही लागत नाही. सर्व डाळीचे मी पीठ तयार करून घेतले. मस्त रवाळ असे पीठ तयार झालेले आहे, त्यामुळे बर्फी जी ती दाणेदार तयार होते, टाळूला अजिबात चिटकत नाही अशा रवाळ पिठामुळे. आता मी वाट्यांमध्ये घालून मोजून घेते. 2 वाट्या हरभऱ्याच्या डाळीपासून 3 वाट्या बेसन पीठ झाले. आता तुम्हाला असे भाजायचे नसेल तर डायरेक्ट पीठही वापरू शकता. फक्त पीठ 20 ते 25 मिनिटं भाजून घ्यायचं कमी गॅसवर. अर्धी वाटी तूप घेतलं तेवढ्या पिठासाठी. आता जे तूप घेतलेलं आहे त्यातले जवळपास 4-1 चमचे तूप कढईमध्ये घालून घ्यायचे. तूप थोडेसे गरम झाले, वितळले की त्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने पीठ तयार करून बर्फी केली तर तुपही जास्त लागत नाही. डायरेक्ट बेसन पीठ जर वापरले तुम्ही तर कमीत कमी 1 ते 1.25 वाटी तूप लागते पीठ भाजायला, पण यामध्ये जास्तीचे लागत नाही. सुरुवातीला मिडियम गॅसवरती तुपातले पिठामध्ये जे गोळे झालेले ते गोळे मोडत मोडत पीठ छान असे भाजून घेतले. गोळे मोडत आणि गॅस मात्र मिडियम ठेवायचा. जवळपास 3-1 मिनिटं, 3 ते 4 मिनिटं पीठ भाजले की नंतर जे राहिलेले तूप आहे ते संपूर्ण तूप मी घालून घेते यामध्ये आणि थोडंसं ताटाला लावण्यासाठी ठेवून देते. आता मात्र गॅस कमी करायचा. तूप घातले की गॅस कमी करून घ्यायचा आणि हे पीठ छान भाजून घ्यायचे. हे बघा, नंतर पुन्हा जवळपास 3-4 मिनिटं कमी गॅसवर भाजले. कलर चेंज झालेला आहे, छान खरपूस खमंग असा सुगंध येऊ लागला. जास्तीचे जाळायचे सुद्धा नाही आपल्याला. हे एकदम परफेक्ट असं भाजल्या गेलेलं आहे. सुरुवातीला आपण हरभऱ्याची डाळ भाजली 9-10 मिनिटं आणि नंतर फक्त 5 ते 6 मिनिटं हे बेसन पीठ भाजून घेतले. आता मी हे पीठ खाली प्लेटमध्ये काढून घ्यायचे. ज्या ताटात हरभऱ्याची डाळ काढली त्यातच काढले आणि कढई पुन्हा पुसून डबल आपल्याला पाक करायला तीच वापरायची. पीठ पसरून ठेवायचे म्हणजे थंड होते. 3 वाट्या बेसन पिठासाठी 2.5 वाट्या साखर घेतली. पिठी साखर नाही, साखर आहे. पिठी साखर जर घेतली तर त्याचं वेगळं प्रमाण होईल. आता तुम्ही खूप गोड खाणारे असाल तर 2-1 चमचे शिल्लकचे घेतले तरीही चालते, पण एवढ्या याच्यातही व्यवस्थित होते. ताटाला तूप लावून छान असे आधीच तयार करून घेतले. यावरती मी थोडेसे बदाम काजूचे कापही घालून घेतले. वरतूनही घालायचे, पण असेही तयार ठेवले मी. कढईमध्ये आता साखर घालून घ्यायची. जी 2.5 वाट्या साखर आहे ती संपूर्ण साखर घातली की नंतर यामध्ये 1.25 वाटी पाणी घालायचं, म्हणजे जेवढी साखर घेतली त्याच्या निम्म पाणी घालायचं पाक करण्यासाठी. आता मात्र गॅस मिडियमच ठेवायचा आणि याला सतत हलवायचे. मिडियम गॅसवरती साखर विरघळेपर्यंत याला सतत हलवत राहायचे. सुरुवातीलाच गॅस जर फुल केला तर काही साखर विरघळेल आणि काही मात्र तशीच राहील, त्यामुळे व्यवस्थित पाक होणार नाही. हे बघा, जवळपास 4 ते 5 मिनिटांमध्ये साखर छान अशी यामध्ये वितळली. आता मात्र गॅस फुल करून घ्यायचा आणि याला एक उकळी आणायची. फुल गॅसवर याला असा फेस यायला लागतो. त्यानंतर 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. आता हे छान कलर येण्यासाठी 2-3 चिमूट मी यात हळद घातली. तुम्ही कलरही घालू शकता आणि हळद मिक्स करताना मात्र गॅस कमी करून घेतला
फुल गॅसवरती हळद छान मिक्स होणार नाही. हळद छान मिक्स झाली. फुल गॅसवरती जवळपास मी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतली आणि आता चेक करून घ्यायची. जवळपास 4 ते 5 मिनिटांनंतरच चेक करायला सुरुवात करायची. जास्तीचे आपल्याला घट्ट करायचे नाही. हे बघा एकदम छान आणि मस्त एकतारी पाक तयार झालेला आहे. सुरुवातीला साखर विरघळू दिली, नंतर फुल गॅसवर 5-1 मिनिटं शिजली. आता एक गॅस कमीच ठेवायचा. चेक करत असताना मात्र गॅस कमीच ठेवायचा. आता जे पीठ भाजलेले आहे ते संपूर्ण पीठ मी यामध्ये घालून घेते. आता पिठातले गोळे गोळे मोडत ह्या पाकामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करत असताना गॅस मात्र कमीच ठेवायचा संपूर्ण गोळे फुटेपर्यंत. आता हे तुम्ही उचटण्याने करा किंवा मी केलेलं आहे तसं हँड विस्कने करू शकता. सर्व पिठातले गोळे जे ते मोडलेले बघू शकता. आता मात्र मी गॅस मिडियम करून घेते. मिडियम गॅसवरती याला सतत हलवत राहायचं आणि बघा बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढे आपल्याला थोडंसं याला आणखीन शिजून घ्यायचंय, नाहीतर बर्फी आपली तयार होणार नाही. यदा कदाचित तुमची कच्ची जर राहिलीस तर पुन्हा कढईमध्ये घालून हलवून घेऊ शकता, पण तशी शक्यतो होत नाही. हे बघा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आणि कलरही चेंज झालेला आहे. थोडासा पांढरट पांढरट कलर झालेला आहे तो साखरेच्या पाकामुळे. आता हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. मी आता हे ताटात काढून घेते आणि बॅटर आता जरी ओतत असताना पतलं वाटत असतं तरी लगेच सेट होऊन जाते. ते जास्तीचा वेळ लागत नाही. वरतूनही मी बदाम काजूचे काप घालून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे डेकोरेशन करू शकता. आणि सेट होण्याच्या आधीच याला कट करून घ्यायचे. जवळपास 20-1 मिनिटामध्ये सेट होऊन जाते ती. पण मला मात्र एक फोन आला होता त्यामुळे थोडंसं लेट झालं, म्हणून ही बर्फी थोडीशी कट करायला जड गेली. शार्प कट आले नाही. सेट होण्याच्या आधी जर कट केली असती तर अगदी व्यवस्थित कट झाली असती. पण त्यामुळे चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही. मस्त दाणेदार रवाळ तोंडात जाताच विरघळणारी अशी बर्फी तयार झालेली. करायला तर सोपी आहे, फक्त पाक थोडासा अवघड वाटतो. पण एकदम व्यवस्थित पद्धतीने जर फॉलो केलं तर अगदी 100% तुमची ही बर्फी खूप छान आणि मस्त होईल. बघू शकता छान अशी चकाकी आलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.